सरकार आणि त्यांचे मंत्री सांगताना असं सांगतात की कर्जमाफीचा लाभ आम्ही 56 लाख शेतकऱ्यांना देतोय आणि त्यासाठी 35 ते 40 हजार कोटीची तरतूद केलेली आहे। आता हे सगळं होत असताना एक बातमी मध्यंतरी आली होती, ती अशी होती की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे, या योजनेचा लाभ कर्जमाफीच्या 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही। आणि या बातमीचा आधार होता विरोधी पक्षाचे आमदार माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचं भाष्य। आता त्या संदर्भात सरकारनं स्पष्टीकरण दिलेले, ते स्पष्टीकरण आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता सहकार मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ती पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली। मात्र आधी श्री दत्ता भरणे जे कृषी मंत्री आहेत, ते वारंवार कर्जमाफी विषयावर बोलतात, माझा शेतकरी असं आवाहन आणतात। त्यांना जेव्हा विचारणा केली की अशा पद्धतीचा सरकारचा काही प्लॅन आहे का, जे काय राज्यावर जे आर्थिक संकट आलेलं आहे, राज्य आर्थिक संकटातून जात आहे, अशा याच्यामध्ये पैसा वाचवायचा कसा, म्हणून नमो शेतकरी योजना बंद करण्याचा तुमचा प्रयत्न आहे का, त्यावर दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया दिलीच नाही। त्यामुळे थोडंफार असं वाटलं की बाबा हा ते बंद करणार काय। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जो अर्थसंकल्प आहे, त्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सरकारने तरतूद करून ठेवलेली आहे। आणि आता सहकार मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की नमो शेतकरी संदर्भातल्या ज्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या त्या निराधार होत्या। सरकार तसा कुठलाही प्रयत्न करणार नाही। सरकार कर्जमाफीचा ज्या 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळतोय त्यांना नमो शेतकरीपासून वंचित ठेवणार नाही। ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नमोचा हप्ता ज्यांचा आधी चालू होता त्यांचा तो चालू राहील, अशा पद्धतीची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमधून दिली। तर ही महत्त्वाची अपडेट होती। आता दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की अनेक शेतकरी कमेंट्सद्वारे विचारतात की नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा आणि 10वा हप्ता पेंडिंग आहे, तर तो कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर त्याची सुद्धा एक अपडेट माझ्याकडे आलेली आहे, तर ती अपडेट सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा। धन्यवाद।